दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आपण आमच्या समवेत जॉईंट व्हायचं आहे, अन्यथा आपलं पॅनलाइज केलं जाईल. रुपेश दादा पाटील आयोजित इमानाची अभिमानाची स्पर्धा जिचं नाव आहे मनसे चषक 2026. खर तर मायबाप क्रीडा रसिक प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. अगदी 200 रुपयाचं कुपन आपल्याला इथून बनवायचं आहे आणि बॉक्स मध्ये टाकायचं आहे आणि आपल्या नशिबातील बाईक इथे मात्र नक्कीच आपल्या पारड्यामध्ये पडणार आहे. तर नक्कीच मायबाप क्रीडा रसिक प्रेक्षक आपल्याला सुवर्ण संधी आहे. इथे 200 रुपयाचं कुपन आहे. लकी ड्रॉ असणार आहे या स्कूटीसाठी. इलेक्ट्रिक स्कूटी आपल्या स्वप्नातील स्कूटी आपल्याला जर पाहिजे असेल तर 200 रुपयाचं कुपन आपण इथून फाडायचं आहे. ते बॉक्स मध्ये टाकायचं आहे. आपलं नाव आल्यानंतर आपल्याला मात्र ही स्कूटी दिली जाईल. चला तर इथे पंचांकडून ग्रीन सिग्नल होतोय. आज मात्र या स्पर्धेला डे नाईट फॉर्मेटला दुसरी रचनी दुसरी रात्र पहिला सामना इथे पाहायला मिळतोय. महाकाल गडब विपक्ष शिवशंभो पाटणेश्वर टीम. शिवशंभो पाटणेश्वर टीम विन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलेला आहे. याला महाकाल गडब पहिला चेंडू ऑन मार्क 5 4 3 लेट्स गो. पहिला चेंडू इथे माहित राईट ओव्हर द विकेट हलक्या हाताने कट केला पॉइंटच्या दिशेनं. पहिली धाव मात्र इथे अर्जित केली. स्ट्रायकिंगला फलंदाज नंदकुमार म्हात्रे, नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज जयेंद्र पाटील. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे हनुमानजी नाईक आणि एकदाच आपण पाहतो स्कोरलाईक पंचांच्या भूमिकेमध्ये प्रवीण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रबित म्हात्रे राईट ओव्हर द विकेट. पहिल्याच्या बल्ला खुरटप्पाचा चेंडू अपटलेला चेंडू. पहिला मात्र इथे बाउन्सरचा अटॅक. पहिली वॉर्निंग या गोलंदाजाला. अगदी आपण पाहतोय उंच बांधा असलेला हा खेळाडू गोलंदाजी करतोय. डीके कांबळे चर्चा करत असताना आणि दोन्ही फलंदाज एकमेकांमध्ये चर्चा करत असताना, कारण आता टाकलेला बाउन्सर चेंडू अगदी संभ्रमामध्ये टाकलं फलंदाज नंदकुमार म्हात्रे याला. जयेंद्र पाटील यांनी आपलं वैयक्तिक एका धावसंख्येनं खातं खोललं. या बल्ला मात्र पद्धत आली त्याचा वापर केला होता. अवे फ्रॉम द बॉडी अप्रतिम इथे चेंडू ज्या पद्धतीने अँटिसिपेट केलं फलंदाजाला आणि गोलंदाजानं मात्र अवे फ्रॉम द बॉडी चेंडू टाकला. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2026 मुख्य आयोजन आमचे रुपेश दादा पाटील, निकिता ताई पाटील यांच्या माध्यमातून भव्य दिव्य आयोजन ऑन ड्राईव्ह केलाय. इथे मात्र मिडॉनच्या दिशेने मारलेला हा चेंडू एक धावसंख्या देऊन गेलाय. पहिली सुरुवात मात्र संत गतीने आहे. महाकाल गडब संघ, दुसऱ्या बाजूला शिवशंभो पाटणेश्वर टीम. दोन्ही पेन तालुक्यातून बिलॉंग करणारी ही टीम गावासाठी, गावाच्या सन्मानासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी मनसे चषक 2026 मध्ये खेळत असताना गोलंदाजी ट्रॅकवर राईट ओव्हर द विकेट रबित म्हात्रे मॅन फ्रॉम पाटणेश्वर. या बल्ला अवे फ्रॉम द बॉडी अप्रतिम बल्ला मात्र कबर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. क्रॅकिंग कबर ड्राईव्ह मनसे चषक 2026 चा आजच्या या रात्रीतील पहिला हा येतोय चौकार. अप्रतिम कबर ड्राव पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने फलंदाजाला चेंडू मात्र अवे फ्रॉम द बॉडी टाकला होता. अगदी स्टॅन्स प्रॉपर बनवला. बॅटचा फ्लो देखील आपण पाहतोय कबरच्या दिशेने होता. खोलवर टाकलेला चेंडू, बुंधाट टाकलेला चेंडू, हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर इथे प्ले केला गेला होता. पहिलं षटक समाप्तीचा निर्माण आला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा आहेत बिनबाद 6 महाकाल गडब संघ. ओके, पहिले षटक उशिरा प्रेक्षक आपल्या सोबत जोडले गेले त्यांना सांगू इच्छितो. पहिला नाणेफेकीचा कौल आहे तो जिंकला
शुभशंभो पाटणेश्वर संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं महाकाल गडप संघाला. हे आमंत्रण स्वीकारत असताना पहिल्या षटकामध्ये एक चौकाराला मोठा फटका आणि त्या चौकाराच्या मदतीनं 6 धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय एक षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर देवेश म्हात्रे. पाटणेश्वर संघाचा हा दुसरा गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळतोय. राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. टप्पा पडल्यानंतर थोडा मात्र इथे वेगामध्ये परिवर्तन इथे पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने हातातून चेंडू निसटला, वेगाने गेला आणि टप्पा पडल्यानंतर अगदीच जो काही वेग होता तो कमी झाला आणि त्यामुळे संभ्रम निर्माण झाला. अप्रतिम चेंडू गुडलेन स्पॉटवर पडलेला चेंडू अडब्या बॅटने मारायचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा देवेश म्हात्रे या बल्ला अडबा बॅटने मारलाय खाऊ कॉर्नरच्या दिशेनं. गॅप सिलेक्शन चांगला आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या पायाला चटका आणि हाताला झटका देत चेंडू जाईल यावेळेला सीमा रेषा पार. या सत्रातील येतोय दुसरा चौकार. 10 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल असं वाटतोय पाहायला, कारण पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलं आणि दुसऱ्या षटकामध्ये 5 क्षेत्ररक्षक आउटसाइड सर्कलमध्ये 38 सर्कलच्या बाहेर. एक डीप मिड विकेट आहे, एक डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला मोठा फटका इथे पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा फटका लॉंग ऑफच्या वरून क्षेत्ररक्षकाच्या हाताला झटका दिला आणि गेलाय चेंडू लॉंग ऑफच्या वरून. पहिला आजचा या रात्रीतील षटकार फलंदाजाच्या बॅट मधून येतोय. 'कर्जत तालुक्यातील बुलंदबाज संदीप बोराडे यांचं शुभागमन या ठिकाणी होते. त्यांचं देखील वेलकम स्वागत करतोय. अगदी एक चौकार आला, त्यानंतर लॉंग ऑफच्या वरून एक षटकार आपण पाहिला. आता मात्र मोमेंटम थोडं बदललंय आणि वेगळ्याच भलत्याच फॉर्म मध्ये नंदकुमार मात्र खेळतोय. 2 सलगचे मोठे फटके आत्मविश्वास वाढवतोय. या बल्ला मात्र अवे फ्रॉम द बॉडी चेंडू आता उचली घेतली नाही. गुडले स्पॉटला चेंडू पडलाय. सबमरीन डिलिव्हरी चेंडू यष्टीरक्षकाच्या वज्रमुठीमध्ये कैद केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. कुठेतरी आता सुटकेचा श्वास सोडला मी तर म्हणेल गोलंदाजानं, कारण 2 मोठे फटके थोडस मात्र प्रेशर बिल्डअप केलं होतं गोलंदाजावरती या फलंदाज नंदकुमार म्हात्रे यानं. पण एकदा राईट मोर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज. या बल्ला मात्र पद्धत आली, त्याचा वापर केला. ऑन द राईज फटका केलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला देखील नाही, कारण तोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षकाने पकडला होता आणि याच दरम्यान एक धावसंख्या पूर्ण केली आणि एक धावसंख्येने धावफलक आता मात्र पुढे गेले 17 आकड्यावरती. बिनबाद 17 धावा धावफलकावरती महाकाल गडप संघाची. सुरुवात मात्र संत गतीने. एक जमेची बाजू आहे की विकेट अद्याप एकही गमावलेला नाही. महाकाल गडप संघ 17 धावसंख्या धावफलकावरती बिनबाद. मोठा फटका मारायचा होता, बॅटच्या टोला लागलाय. चेंडू अवकाशात काही काळ इथे मात्र झेल पकडलाय आणि संपलाय मात्र जयेंद्र पाटील याचा खेळ. वैयक्तिक 5 धावसंख्या बनवत मैदानाच्या बाहेर.
आता मात्र ज्या पद्धतीने मगाच्या षटकामध्ये मोठे फटके खेचले होते नंदकुमार म्हात्रे यानं, तसंच दत्ता कांबळेच्या पहिल्या चेंडूवरती इथे मात्र प्रहार केला. पुलच्या माध्यमातून चौकार इथे मारला गेला. प्रत्येक विकेटसाठी आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेश दादा पाटील यांच्याकडून बोल्ड साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. या बल्ला पुन्हा एकदा लॉप केलाय चेंडूला खाऊ कॉर्नरच्या दिशेने एक धाव इथे मात्र अर्जित केली जाईल. नंदकुमार म्हात्रे सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. एक मोठा फटका आल्यानंतर स्ट्राइक रोटेट इथे पाहायला मिळतोय. 17 आकड्यावरती खेळतोय. 10 चेंडूमध्ये 17 धावा बनवल्या वैयक्तिक नंदकुमार म्हात्रे यानं. आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 22 धावसंख्या 1 विकेटच्या मोबदल्यात. या बेलेला मात्र मोठा फटका अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरून दन 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 करत आलेला हा षटकार. इथे मात्र मोठा फटका आला आणि मनसे चषकाचा आवाज मात्र आज मात्र आवाज इथे ऐकायला मिळणार आहे. दत्ता कांबळे या बल्ला मात्र मोठा फटका आला स्लॉट मध्ये पाठवलाय सिक्सर फ्लॉट मध्ये 2 इन अ रो सलगचा दुसरा षटकार. विशाल पाटणला आल्या आल्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके. या बेलेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका फसलाय. डीप बॅकवर्ड स्कोर लागला. पकडलाय झेल आणि संपलाय खेळ. ऑन द राईज फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फुल टॉच चेंडू होता आणि इथे मात्र डीप बॅकवर्ड स्कोरच्या दिशेने पकडला झेल. संपला खेळ. 34 धावसंख्या धाव फलकावर इथे पाहायला मिळतील आपल्याला महाकाल गडप संघाच्या. मनसे चषकाचा आवाज मात्र आता रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलाय. किंबहुना महाराष्ट्राच्या देखील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलाय. कारण मानाची अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा प्रतिष्ठेची स्पर्धा मनसे चषक 2026 दुसरी रात्र आणि या दुसऱ्या रात्रीमध्ये पहिला सामना महाकाल गडप विपक्ष शिवशंभो पाटणेश्वर. फुल टॉच चेंडू पुन्हा एकदा ऑन द राईज फटका खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र निवडलं. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप जाईल. सीमा रेषा पार. बेधडक दे धडक फटका मारलाय फलंदाजानं. कडक कडक कडक. अडतीस धावसंख्या धावफलकावर 3 षटकाच्या अखेरीस 18 चेंडू आणि 38 धावसंख्या धावफलकावरती. यामध्ये नंदकुमार म्हात्रे याचं 10 चेंडूमध्ये 17 धावसंख्येचं योगदान आहे. मनोज म्हात्रेने एका चेंडूमध्ये 4 म्हणजे आल्या आल्या पहिला चौकार आणि मात्र त्यांनी शुभारंभ केला त्याच्या स्वतः वैयक्तिक खेळीला. आणि 38 आकड्यावरती धावफलक 2 विकेटच्या मोबदल्यात आहे. महाकाल गडप संघ अद्याप 1 षटक बाकी आहे. स्लॉग ओव्हरचं षटक हाणामारीचं षटक. चला कुपन चालू झालेत. स्वप्नातील स्कूटी आपल्याला इथे जिंकायची असेल तर 200 रुपयाचा कुपन आपण इथून फाडायचा आहे. तो आमच्या बॉक्स मध्ये असणार आहे आणि स्वप्नातील ही मात्र स्कूटी आपल्याला मिळणार आहे. मायबाप क्रीडा रसिक प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. तर आपण लगेच अधिकचा विलंब न करता आपण या लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. जर आपलं नाव या चिठ्ठीमध्ये आलं लकी ड्रॉ मध्ये आलं तर नक्कीच आपल्या स्वप्नातील ही स्कूटी आपल्या घरी जाणार आहे. निमित्त आहे मनसे चषक 2026. आमच्या निकिता वहिनी आणि आमचे रुपेश दादा पाटील आयोजित ही स्पर्धा आज मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतोय. पहिला सामना आजच्या या रात्रीतील
महाकाल गडप विपक्ष शिवशंभो पाटणेश्वर 3 षटकं संपलीत आणि 3 षटकाच्या अखेरीस 2 विकेटच्या मोबदल्यात 38 धावसंख्या धावफलकावर आहेत. नंदकुमार म्हात्रे 10 चेंडूमध्ये 17 धावसंख्या बनवत असताना अद्याप मैदानावर आहे. पुढची मॅच पहिले सत्र संपल्यानंतर पुढच्या दोन्ही टीमनं इथे मात्र कॉम्बॉक्स मध्ये आपण रिपोर्टिंग करायची आहे. इरवाडी आणि हनुमानपाळा दोन्ही कॅप्टन्सनं रिपोर्टिंग करायची आहे. पहिले सत्र संपल्यानंतर आपलं टॉस होणार आहे. 38 धावा धावफलकावर 2 विकेटच्या मोबदल्यात चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर जितू. स्लॉग ओव्हरचं षटक अंतिम षटकामध्ये जितू. या बेलेला मात्र पुल केलाय पण पुलचा फटका फसलाय. डीप विकेटच्या दिशेनं पकडला झेल आणि जीत नंदकुमार मात्रे याचा संपला खेळ. जितू यांना पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट मिळतोय. 38 धावा धावफलकावर तिसरा विकेट आता मैदानाच्या बाहेर गेला. जो नंदकुमार मात्रे सेट झाला होता. जवळपास 10 चेंडूमध्ये 17 धावा त्याने बनवल्या होत्या आणि त्याच्या बॅटमध्ये 2 मोठे फटकार षटकार आणि एक चौकार आला होता. अशा फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय जितू मात्रे. राईट ओव्हर द विकेट इथे मात्र ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. अगदी जमिनीला गरंगळत चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. एक धाव इथे अर्जित केली जातोय. एका धावसंख्येने धावफलक मात्र पुढे जाईल 39 आकड्यावरती. 39 लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस इन दिस मॅच. चौथं षटक शेवटचं षटक आणि स्लॉग ओव्हरचं षटक चालू आहे. स्लोवर चेंडू या बॉलला मात्र लॉक केलाय. लॉंग ऑनच्या दिशेनं पकडला झेल. 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 4 इज अ डाऊन अँड बॅक टू द डगआउट. ऑन बोर्ड रन 39. मात्र सातत्यानं रात्रभर एकच आव्हान. मनसे चषक 2026. मनसे चषक 2026. उशिरा प्रेक्षक आपल्या सोबत जोडले गेले. त्यांना सांगू इच्छितो की पहिली मॅच आहे महाकाल गडप विपक्ष शिवशंभो पाटणेश्वर मध्ये. पाटणेश्वर संघानं टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं महाकाल गडप संघाला. हे इन्व्हिटेशन स्वीकारत असताना धावफलकावर धावा लागल्यात. 39 4 गडी बाद. सुशील ठाकूर आणि यावेळेला प्रयाल पाटील हे 2 फलंदाज मैदानावरती आहेत. अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द रिटर्न क्रीज. दोन्ही हात जमिनीला समांतर, धावली अव्वांतर. मला वाटतं या सत्रातील पहिली ही अव्वांतर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. प्रवीण सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, स्क्वेलक पंचांच्या भूमिकेमध्ये हनुमानजी नाईक सर. या बल्ला मात्र पुन्हा एकदा लॉप केला फटका लॉंग ऑनच्या दिशेने. 1 बाउंस जाईल सीमा रेषा पार. अप्रतिम बेधडक दे धडक फलंदाजाने चौकार मारलाय. कडक कडक कडक. चौवेचाळीस धावा धावफलकावर 4 विकेटच्या मोबदल्यात जितू मात्रे गोलंदाजी मार्कवर आहे. या बल्ला मात्र खोलवर टप्पाचा चेंडू होता. चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन शॉर्ट पॉइंटच्या दिशेने पाहायला मिळतोय. एक धावसंख्या इथे अर्जित केली. जितू मात्रे यांच्याकडे अनुभव आहे. अनुभवाची शिदोरी आहे. अनुभव काय असतं प्रश्न तुम्ही विचारायचे नसता. जीवन हे सुंदर आहे ते जगायचं असतं. हा अनुभव ही अनुभवाची शिदोरी ज्या खेळाडूकडे आहे तो गोलंदाजी मार्कवर जितू मात्रे मॅन फ्रॉम पाटणेश्वर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक हाताळतोय. याला मोठा फटका मारायचा होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय. यष्टीरक्षकाच्या वज्रमुठीमध्ये कैद केला जातोय. इथे मात्र निर्धारित 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आहेत
46 धावसंख्येचं टार्गेट आव्हान सेट केलं गेलेलं आहे शिवशंभू पाटणेश्वर संघापुढे. आपण घेऊया तूर्तास थोडी विश्रांती, कुठेही जाऊ नका. आपण बघत राहा मनसे चषक 2026 चा रणकंद वॉर महामुकाबला आणि क्रिकेटचा कुंभ मेळावा. बॉक्स मध्ये यायचं आहे आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक शिल्पकार रुपेश दादा पाटील. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत, नाणेफेकीचा कौल करणार आहोत. खरं तर ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा, किंबहुना 3 ते 4 महिने प्रचंड मेहनत ज्या व्यक्तिमत्वाने घेतली आणि आज या स्पर्धेला आपण पाहतोय. आज ही दुसरी रजनी, दुसरी रात्र आज इथे आपण संपन्न करणार आहोत. प्रचंड मेहनत या सर्व टीमने घेतली. रुपेश दादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि प्रचंड मेहनत करून असताना आज ही स्पर्धा मात्र इथे यशस्वी करत असताना या सर्व आयोजकांना आपण पाहतोय. चला, इरवाडी टीम आणि हनुमानपाडा टीम शेवटचा पुकार असेल. हनुमानपाडा टीमचे कॅप्टन सर्वेश आणि इरवाडीचे कॅप्टन प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक शिल्पकार रुपेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेअंतर्गत दुसरा आजच्या रात्रीतील सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला इरवाडी संघ आणि दुसऱ्या बाजूला हनुमानपाडा संघ. या दोन संघांमध्ये हा वॉर युद्ध महामुकाबला असणार आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. कोण ठरणार टॉसचा बॉक्स अगदी थोड्या वेळामध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. इथे मॅच देखील चालू आहे. एका बाजूला आहे पाटणेश्वर, एका बाजूला गडब. टॉस केला जातोय, टॉस जिंकलाय. इथे हनुमानपाडा संघानं काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. हनुमानपाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. किती धावसंख्या वर रोखण्याचा प्रयत्न असणार आहे? 40 ते 45 धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. आपल्याला 40 ते 45 धावसंख्येचा टार्गेट इथे मात्र ते थांबवणार आहेत. तर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आम्ही 50-55 धावा मारायचा प्रयत्न करू. या स्पर्धेकडे कसं पाहताय? हीच आम्हाला वाटतं पहिल्यांदाच आपल्या या पेन तालुक्यामध्ये रुपेश दादा यांच्या माध्यमातून ही रजनी स्पर्धा होते. या स्पर्धेबद्दल काय आपलं मनोगत असणार आहे? आयोजन खूपच सुंदर आहे आणि आम्ही एंट्रीसाठी तडपडत होतो. आता एंट्री आम्हाला भेटली. धन्यवाद त्यांचे. सरोज भाई, आपले रुपेश दादा आपल्याच हनुमानपाडा गावातील आहेत आणि अशा व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आज तालुक्यामध्ये कुठेही अशी मोठी स्पर्धा होत नाही. आज आपल्या गाववाल्याच्या माध्यमातून ही मोठी स्पर्धा आज इथे संपन्न होते. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नक्कीच पेन तालुक्यातील भरपूर मोठी स्पर्धा आहे. खरं तर पेन तालुक्यामध्ये एवढी मोठी स्पर्धा आजपर्यंत कधी होत पण नाही आणि रुपेश पाटील दादाच्या माध्यमातून ती सातत्याने पाहायला मिळते. आणि रुपेश दादा म्हणजे आमच्या हनुमानपाडा गावातलाच आहे. मग नक्कीच हनुमानपाडा गावाचं नाव देखील खूप मोठं केलंय. मला अभिमान आहे रुपेश दादा आमच्या गावात राहतो याचा. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देतोय आणि लगेच आपण कॉम बॉक्स मध्ये जातोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये न्यूज असे आहे, हनुमानपाडा विन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. पहिले क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आणि प्रतिस्पर्धी संघाला बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं गेलं आहे. कॉम बॉक्स मध्ये आपल्या सोबत जोडले जातील मानसजी मनोरे. थेट आपण लगेच अधिकचा विलंब न करता ऐकूया पुढचं सत्र मानसजी मनोरे यांच्या आवाजातून. धन्यवाद अक्षयजी पाटील सर. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आणि सगळ्या क्रिकेट खेळाडूंचं मनसे चषक 2026 मध्ये मी समालोचक मानस मनोरे मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. सर्वप्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणत गणपती बाप्पाला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण वंदन करूया. तदनंतर ज्या राजाच्या सोबत होत्या 18 पगड जाती जमाती, ज्या राजाच्या पदस्पर्शाने पावन झाली महाराष्ट्राची माती, ज्या राजाचं नाव घेता फुलून येते गर्वाने छाती, असा एकच राजा या महाराष्ट्राचा, तो राजा शिवछत्रपती. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण वंदन करतो आहे. त्यानंतर राखट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, सलाम आमचा घ्यावा हा महाराष्ट्र देशा, जो दिल्लीचेही तख्त राखतो तो हा महाराष्ट्र माझा. आणि या महाराष्ट्र भूमीला आपण वंदन करतो आहे. मॅचच्या दिशेने वळूया. शिवशंभो पाटणेश्वर आणि महाकाल गडब या दोन टीमच्या दरम्यान मॅच पाठलाग करायचा आहे. येणारी
24 चेंडू आणि 46 धावेंचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. ते म्हणजे टीम शिवशंभू पाटणेश्वर संघासमोर. नक्कीच वाढदिवसाच्या आपण मला शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. जयेश पाटील आणि अजय कोळी सलामी फलंदाजांची जोडी मैदानाच्या दिशेने. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू पायांवरती फेकला होता. देशा से भटके तो पडेंगे फटके आणि पहिल्याच बॉलवरती फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्वॅग से स्वागत. चौकार 4. धन्यवाद डीसे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. 4 धावेने फलंदाजाने स्वतःच अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन केलंय. जयेश पाटील. सुरुवात चांगली झाली आहे. पुढे सरसावल्या पद्धत आली त्याचा वापर केला. मोबाईलचा नेटवर्क आणि क्रिकेटचा फुटवर्क. बॉलला फेकून दिले कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या पलीकडे. इट्स अनादर 4. धन्यवाद डीजे ऑपरेटर. अर्थातच रुपेश दादा पाटील साहेबांनी हे दमदार आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं केलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये खरं तर या स्पर्धेची चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळते. परंतु नेहमी असं म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो आणि खरं तर त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय निकिताताई रुपेश दादा पाटील या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण निकिता वहिनींचं पण या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत या दुसऱ्या दिवस रात्रीमध्ये आज करूया. त्यांची देखील विशेष उपस्थिती आणि त्यांचं हार्दिक स्वागत असेल. 2 बॉल 2 चौकार मात्र या ठिकाणी आलेत. तिसरा चेंडू आडवा बॅटने ऑन साइडला. P1चा पहिला मॅग्नेटरी पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्ले मध्ये होतीये पॉवरफुल हिटिंग. 3 बॉल 3 चौकार. कमालीची सुरुवात मात्र करताना आपण पाहतोय जयेश पाटील यांना शिवशंभू पाटणेश्वर संघ पेण तालुक्यातील एक उंच भरारी गेल्या 2-3 वर्षांमध्ये या टीमने घेतली आहे. चांगल्या टच मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये या टीमचे खेळाडू आपण खेळताना पाहिले आणि यावेळेस मात्र 3 बॉल 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला येताना नक्कीच पाहायला मिळत आहेत. यावरचा बॉल बॅकफुटला गेला. टॅप करण्याचा प्रयत्न शॉर्ट पॉइंट मधून डीप पॉइंट बाउंड्री रेखीच्या पलीकडे. हा खेळाडू थांबत नाहीये. सबसे कातील जयेश पाटील. 4 बॉल 4 चौकार. अजून जर 2 चौकार या ठिकाणी मारले गेले तर हिरामणजी गडखळ यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज जयेश पाटील यांना नक्कीच या ठिकाणी दिलं जाईल. पारितोषिकांची बरसात होतीये. 4 बॉल 4 चौकार आलात. 6 बॉल 6चा विक्रम होईल का? यावरचा बॉल खोलवर टप्पाचा होता. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट बॉल इज ट्रॅव्हलिंग इनटू द लॉंग ऑन झोन. सिंगल धाव या चेंडूवरती मात्र कंप्लीट केली जाते. 4 बॉलवरती 4 चौकार पाहिलं. त्याच्यानंतर एक सिंगल धाव या ठिकाणी घेतली गेली. स्ट्राईक रोटेट मात्र केली गेली आहे. हे करणं फार महत्त्वाचं. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी उल्लेख केला जातो की मोठे फटके मारल्यानंतर स्ट्राईक रोटेशन करणं महत्त्वाचं आहे. तुमच्या पार्टनरला संधी देणं, स्वतःला गेम टाईम देणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 17 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर ऑन टोटल. यावरचा बॉल सरळ बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पण क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पहा. चेंडू डिलिव्हर्ड केल्यानंतर स्वतःच्या बॉडी मोमेंटमला मेंटेन करत असताना एका हाताने तो चेंडू अडवला आणि त्याच्यानंतर विकेटवरती डायरेक्टली हिट केलाय. पहिला धक्का यावेळेस दिला जाईल. अजय कोळी गोल टाइम टक बॅक टू द डगआउट.
P1च्या पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. 17 धावा या स्कोर कार्डवरती मात्र जमवल्या जातील. लॉस ऑफ 1 विकेट बॅटिंग करताना टीम शिवशंभो पाटणेश्वर संघाच्या इक्वेशन बद्दल जर म्हणायचं झालं तर 46 धावांचा पाठलाग सुरू आहे. 46 - 17 = 29. 29 धावांची अजूनही गरज. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणून आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं गेलं. ओव्हर क्रमांक 2 सुशील ठाकूर यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. कदा जेव्हा ठाकूर या नावाचा उल्लेख होतो किंवा या नावाचा जरी उल्लेख होतो तरी शोले पिक्चरची आठवण मात्र सगळ्यांना होते. ये हात मुझे दे दे ठाकूर, लेकिन सुशील ठाकूर हात देतील की मात देतील, येणारी काळ आणि येणारा वेळ आपल्याला या ठिकाणी नक्कीच सांगून जाईल. चला स्पीडअप पण आपण मेंटेन ठेवायचं. तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्यात 17. ओव्हर क्रमांक 2 ची सुरुवात. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पोल फटका फसलाय. बॉल मात्र अगदी बॅटची एज घेत असताना शरीरावरती जाऊन आदळताना पाहायला मिळाला. पॉईंटच्या रिझन मध्ये सिंगल धाव या ठिकाणी मात्र कन्वर्ट केली जाते. विनाट क्रमांक 3 वरती जतीन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये मात्र इन होताना आपल्याला पाहायला मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेण चे अतिशय भव्य दिव्य मैदान या ठिकाणी अर्थातच द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर पवेलियन देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या पवेलियनमध्ये जेवढे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत त्या सगळ्यांचं आपण स्वागत मनसे चषक 2026 मध्ये करूया. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. 18 धावा. किंग ऑफ क्रिकेट सर विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक परंतु उडवलाय. आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच. लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे मॅक्सिमम षटकार. याच दरम्यान आमचे पोलीस पाटील दादा आलेले आहेत. त्यांचं देखील आमच्या रुपेश दादा पाटील यांच्या वतीने मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अनंताजी मात्रे आमचे सर्व हनुमानपाडा ग्रामस्थ यांना विनंती करतो की मुख्य टायर्स वरती आपण यायचं आहे. आपलं स्वागत आहे, वेलकम आहे. रुपेश दादा पाटील आणि निकिता वहिनीनं आपल्याला आग्रहाचं निमंत्रण इथे दिलेलं आहे. इरवाडीचे सर्व ग्रामस्थ त्यांना देखील एवढीच आमची विनंती असेल, आपण टायर्स वरती यायचं आहे. यावरचा बॉल देखील लॉफ्ट करायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला नाही. चेंडू खरं या ठिकाणी निर्धाव जातो आहे आणि टॉट बॉलच्या बरोबरीने धाव संख्या स्थिरावली गेली आहे 24 या आकड्यावरती. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम पण या स्पर्धेला लाईव्ह कव्हरेज करते. त्यांचं स्वागत आणि धावा पण 24 झाल्यात. बॅकफुटला गेल्यात. कट करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन टप्पा पडल्यानंतर टर्न घेऊन डीप टर्नमॅन बाउंड्री देखील क्लिअर करेल. हा नशिबाचा चौकार. अठ्ठावीस धावा या स्कोर कार्ड वरती मात्र जमवला गेलात. विजयासाठी अजूनही 18 धावेंची गरज ही मात्र असेल. येणाऱ्या 14 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या मॅच मध्ये. 14 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा. सामना सोपा झालाय. आखो टप्पाचा बॉल बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. क्रिकेटचा खेळ चुकीला माफी नाही. कव्हर पॉइंटच्या पलीकडे आणखीन एक चौकार. हॅलो, सुनीलजी पाटील उद्योजक आमचे इरवाडीचे, आणि मुख्य डायस वरती यायचं आहे. सुनीलजी पाटील, त्यानंतर तेजस पाटील, सुजित पाटील आपण देखील मुख्य डायस वरती यायचं आहे. रुपेश दादा पाटील यांची ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं वेलकम. यावरचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. मिडॉनच्या रिझन मध्ये या बॉलला ट्रॅव्हल करण्यात आलं होतं. सिंगल धाव या बॉलवरती मात्र कन्वर्ट केली जाईल. बाय दिस 1 रन दिस इज द एंड फॉर द सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या झाली आहे स्कोर कार्ड वरती 46 धावेंना चेस करताना 33. लॉस ऑफ 1 विकेट. समीकरणाचा जर मात्र आपण विचार केला, येणारे 12 बॉल आणि विजयासाठी फक्त 13 धावेंची गरज. 12 चेंडू आणि 13 धावेंची गरज आहे. संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. महाकाल गडप टीमला जर त्यांना इथून विजयाचे प्रयत्न करायचे असतील
जेवढा मोठा संघर्ष असेल तेवढा मोठा विजय मिळेल या गोष्टीचा उल्लेख प्रत्येक वेळी केला जातो. कारण संघर्ष हा तुम्हाला यशाला मिळवण्यासाठी करावाच लागतो आणि प्रयत्न हे यशाचे गुरुकिल्ली आहेत आणि ते प्रयत्न आता करण्याची गरज फील्डिंग टीम महाकाल गडप संघाला. 12 बॉल 13 धावेंची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट इज अप टू 6.50. 6.5 धावेंची सरासरी प्रति षटकामागे राखणं महत्वाचं असेल. बॅटिंग करताना टीम शिवशंभो पाटणेश्वर संघाला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन या ठिकाणी केलं जाईल. ओव्हर क्रमांक 3 साठी बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज मात्र आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. नंदकुमार म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती येतील ओव्हर क्रमांक 3 साठी. यावर स्पेन विलेज एंड कडून बॉलिंग करण्यासाठी मात्र दाखल झालं. 12 चेंडू आणि 13 धावा या ठिकाणी वाचवायच्या आहेत. कमालीची स्पर्धा करतात. काल या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा आपण पाहिला. अगदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची गोड अशी सुरुवात होताना पाहिली आणि आज ही स्पर्धा आपल्या दुसऱ्या दिवस रात्रीमध्ये वाटचाल करताना आपल्याला पाहायला मोदी 33 झाल्यात. बॅकफुटला गेल्यात. आउटसाईड द ऑफ लाईन वापरली आहे. कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. पंचांकडे शाळभूत नजरेने पाहिलं गेलं. पंचांच्या माध्यमातून कोणता सिग्नल आला नाहीये. अर्थातच निर्धाव चेंडू यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळेल. जेव्हा राऊंड द विकेटचा अँगल वापरला जातो, बॉल मात्र अँगलमधून बाहेरच्या दिशेने जात असतात, तेव्हा फलंदाजाला असं वाटतं कदाचित चेंडू अवांतर आहेत, पण तसं नसतं. आणि तेच चित्र आपण पाहिलं. राऊंड द विकेटच्या अँगलने टप्पा पडल्यानंतर बॉल गेला बाहेरच्या दिशेने. तो चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉलवरती नंबर असतो 0. सिंगल 0 डज नॉट हॅव एनी काइंड ऑफ व्हॅल्यू असं नेहमी म्हटलं जातं. बॉल अडवा. बॅटने घुटना टेक फटका मारायचा होता. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये दरार. चेंडूला अडवलं गेलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस, 2 धावा कंप्लीट. सुनीलजी पाटील आमचे इरवाडीचे उद्योजक, त्यांना विनंती करतो की आपण मुख्य डायसवरती यायचं आहे. सुनीलजी पाटील उद्योजक इरवाडीचे आमचे बंधूंना विनंती असेल. त्यानंतर अनंतजी म्हात्रे असतील, प्रवीणजी पाटील, लक्ष्मणजी पाटील, सुजितजी पाटील, तेजसजी पाटील, या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य डायसवरती यायचं आहे. 35 धावा झाल्यात. फक्त 11 धावांची गरज आहे विजयासाठी. स्लोवर लेंथ गती परिवर्तन केलं गेलंय. तुमच्याकडे स्पीड किती आहे त्याच्यापेक्षा व्हेरिएशन्स किती आहेत या गोष्टी महत्वाच्या. अंतिम मोक्याच्या क्षणी मात्र अगदी लॉंग स्टॉप कडे बॉल अडवला गेला, परंतु मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. पंचांचा येतोय वाईटचा इशारा. म्हणजे ना दिवाळी ना दसरा हा बोनस कसला, पण या 3+1 म्हणजे टोटल 4 धावा या चेंडूवरती मिळतील. आधीच धावा कमी आहेत आणि त्यात दुष्काळात 13वा महिना ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मोदी स्मॉल मिस्टेक लीड्स टू बिग लॉसेस. छोटी चुकी आणि मोठं नुकसान या गोष्टीचा उल्लेख मी प्रत्येक वेळी केलाय. 10 बॉल आणि विजयासाठी फक्त 7 धावेंची गरज. उगा 13 मेरा 7 तो बनेगी बात. आणि इथून मात्र 2 फलंदाजांनी एकमेकांची साथ दिली आहे. या दरम्यान सुनीलजी पाटील आमचे इरवाडीचे उद्योजक यांचं शुभागमन या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी होतोय. त्यांचं देखील आमच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. डॉट चेंडू मात्र येताना पाहायला मिळेल. 9 चेंडू आता बाकी आहेत आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. अक्षय पाटील सर, आवाज बघा किती दमदार आहे. गोल्डन डीजे जेव्हा असतो तेव्हा करतर कुठल्याच गोष्टीमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज नसतं. मी म्हणेन पेण तालुक्यातील अव्वल दर्जाची डीजे साऊंड सिस्टीम म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते गोल्डन डीजे आणि कमालीची साऊंड सिस्टीम त्यांनी या ठिकाणी दाखवलेली. आमचे मित्र ओमकार पाटील डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत. बॅकफुटला गेलेत. हलक्या हाताने मात्र दिशा देण्याचा प्रयत्न. पुश करा, खुश रहा. फटका एक्झिक्यूट केलाय. रिस्क की रन होती, परंतु करतर रिस्क है तो इश्क है और नाम तो रिस्क लेने से बनती है. 1 धाव या ठिकाणी देखील मात्र कन्वर्ट केली जाईल. एका धावसंख्येच्या बरोबरीने टोटल इन्क्रीज झाली आहे. 40 धावा या स्कोर कार्डवर. 8 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेंची गरज आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्सेस, ग्लोरीज अँड अनसर्टन्सीज असं नेहमी म्हटलं जातं. यावेळेस 8 मध्ये 6 देखील वाचवले जाऊ शकतात, परंतु ते प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. तो आत्मविश्वास तुम्हाला या खेळामध्ये दाखवणं महत्वाचं असेल. बॅकफुटला गेल्यात. फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्र खाली आहे. बॉल धन 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 धन. फलंदाजी होतीये दे तनातन. आणखीन एक चौकार. धावा 4.
सामना मात्र आता सोपा झालाय. फक्त 2च धाव्यांची विजयासाठी गरज. स्लोवरलँडचा बॉल ऑन साइडला मारलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतायत. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय चौकार. और आएगा 4 तो होगा बेडा पार. सामना जिंकलाय शिव शंभू पाटणेश्वर टीमने. मॅनी कॉंग्रॅच्युलेशन फॉर द विन अँड हार्ड लक टफ लक टीम महाकाल गडब. बेटर लक नेक्स्ट टाइम. चला मॅन ऑफ द मॅच. चला आपण स्वागताचा देखील आपण लगेच इथे कार्यक्रम उरकून घेऊया. रवींद्रजी पाटील आमचे इरवाडीचे त्यांचा आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत.